उत्तर मुंबई काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजपती यादव सध्या आपल्या बरोबर आहे। राजपतीजी, तुम्ही आरोप केला आहे की कांदिवली पूर्व मध्ये मतदार यादीमध्ये काही हेराफेरी झाली, तसा आरोप तुमचे आहेत। कशा प्रकारची हेराफेरी आहे, काय आरोप आहे तुमचे? असं आहेत की जे राहुल गांधी म्हणतात की वोट चोरी होतात आहेत, आतापर्यंत लोकसभा आणि विधानसभामध्ये आपण बघितलेलं आहे। पण हा जे कॉर्पोरेशनचा इलेक्शन आहे त्याच्यामध्ये पण वोट चोरी म्हणजे काय आहे, जिकडे बीजेपी कमजोर आहेत आणि अन्य पार्टी जसा काँग्रेस मजबूत आहे त्याचा वोट काटून ते आपला दुसरा पार्टी दुसऱ्या वार्डामध्ये टाकायचा, हे पण वोट चोरी आहे। जिकडे कमजोर आहेत तिकडे जास्त डुप्लिकेट वोटर टाकायचे, हे पण वोट चोरी आहेत। तसंच वार्ड क्रमांक 28 मध्ये, प्रभाग क्रमांक 28 मध्ये असं झालेलं आहे। आपण हे समोर बघत आहेत की लोकमान्य चाल आहेत आणि हे प्रभाग क्रमांक 28 आहेत। ह्यांच्या सर्व 7638 मत प्रभाग क्रमांक 29 मध्ये टाकलेले आहेत। लोकमत यादी क्रमांक 104, 105, 106, 107, 109, 110, 111, 112, 14, 115, 116, 117, 118, 119, 120 असा मिळून टोटल 7638 मत आहेत आणि ते प्रभाग क्रमांक 28 चे प्रभाग क्रमांक 29 मध्ये टाकलेलं। वोट चोरी सांगायचं गरज हे आहे की 2007 मध्ये जेव्हा अजंता यादव उभा राहिलेला होता तेव्हा पण ते निवडून आलेले होते। 2012 मध्ये सागर सिंग जेव्हा काँग्रेसमध्ये होते तेव्हा पण ते निवडून आले। 2017 मध्ये मी स्वतः उभा राहिला तेव्हा पण 3600 मतांनी माझी लीड होती, निवडून आले। तर हे 7638 मत तिकडून कापून प्रभाग क्रमांक 29 मध्ये टाकलं। एवढंच नाही, माझ्या अजंताच्या आणि माझी संपूर्ण फॅमिलीच्या मत 29 मध्ये टाकलेलं आहे। तर हा वोट चोरी नाही तर काय आहेत, हा माझ्या महानगरपालिकाला प्रश्न आहेत, क्वेश्चन आहेत आपल्या चॅनल मार्फत। याच्या आधी तुमचं नाव कुठे होतं, कुठल्या वार्डमध्ये? ह्याच्या आधी माझ्या प्रभाग क्रमांक 28 मध्ये होतं, आतापर्यंत प्रभाग क्रमांक 28 मध्ये। आता नाही, जेव्हापासून मतदान द्यायला सुरुवात केलेले आहेत 92-93 पासून, तेव्हापासून आमचं मतदान जय बजरंग चाल एकच पत्ता एकच ठिकाण त्या ठिकाणी आहे। पण ह्यावेळी मी सरप्राईज झालेलं की माझा मत जेव्हा 28 मध्ये शोधायला गेलो तर तिकडे भेटलं नाही। नंतर ते 29च्या बघितलं तर इकडे संपूर्ण चाल, माझी संपूर्ण फॅमिली, असं सर्व 7638 मत प्रभाग क्रमांक 29 मध्ये आहेत। याचा फायदा कोणाला होणार आहे? याचा फायदा डायरेक्टली बीजेपीला होणार आहेत, बीजेपीच्या काउन्सिलर आहेत, बीजेपीला फायदा होणार आहेत। बीजेपीच्या हेच तर आहेत मतचोरी, हेच आहेत मतचोरी। मतचोरी म्हणजे काय, जिकडे काँग्रेस मजबूत आहे किंवा अन्य पार्टी बीजेपीला सोडून मजबूत आहे त्यांचा वोट कापायचा, आपल्या प्रभागात टाकायचा। जिकडे तो स्वतः कमजोर आहेत तिकडून काढून इकडे टाकायचा, तर हेच मतचोरी आहेत ना, दुसरे वेगळे तर मतचोरी आहे। तक्रारीनंतर निवडणूक आयोगचे काही लोक तुमच्याकडे आले होते, काय त्यांनी आश्वासन दिले आहेत, कशा प्रकारचे काम सुरू? नाही, आमची तक्रार नंतर मी तक्रार केला, ते सांगितलं व्हिजिटला आलेले आहेत, त्यांना फिजिकली बॉर्डर दाखवला की हे बॉर्डर आहेत, तिकडे 28 आहे, तिकडे 29 आहेत आणि हे जय बजरंग चाल, लोकमान चाल 28 मध्ये येतात, 29 मध्ये नाही येतात, ते बघून गेलेले आहे। सांगितलं की आम्ही बघू आणि त्याच्यावर काम करू। आता तुमची मागणी काय असणार आहे? आता आमच्या एवढीच मागणी आहेत, महानगरपालिकाने निवडणूक इलेक्शन कमिशनर, बहुतेक इलेक्शन कमिशनर महानगरपालिकाचे काय सांगितलं की जे 29च्या आहेत ते 28 मध्ये टाका। एवढंच नाही, प्रभाग क्रमांक 1, प्रभाग क्रमांक 3, प्रभाग क्रमांक 23 मध्ये ठाकूर कॉम्प्लेक्स टाकलेले आहेत, जे ब्युडोकॉन टॉवर जे 24 मध्ये आहेत ते 23 मध्ये टाकलेले आहेत। तर हे तरी कुठे नाही, प्रभाग क्रमांक 3, 1, 9, 26 हा सर्व ठिकाणी असं गोंधळ केलेला आहे। जिकडे त्यांना वाटत आहे की अन्य पार्टी मजबूत आहेत, काँग्रेस मजबूत आहेत, त्या ठिकाणी असं गोंधळ आहे। हा माझा आरोप आहे आणि एकदम परफेक्ट आरोप आहे, त्या पॉलिटिकल आरोप नाही, प्रॅक्टिकल आहे। जिकडे मत 24 मध्ये टाकले, 23च्या मत 24 मध्ये काय टाकायची गरज आहे आणि सरळ आहेत, बाउंड्री सेम आहेत 2017ची आत्ताची, तर ते मतदार यादी काढायचं आणि त्याच्यामध्ये जे नवीन होते ते ऍड करायचे, एवढंच होतं। पण कापाकापीच्या गरजच नाही होतो ना। तुमच्या आरोपानंतर, मागणीनंतरही जर सुधारणा झाला नाही तर पुढचा पाऊल काय असणार काँग्रेसच्या? पुढचं आंदोलन किंवा कोर्ट, दुसरं काय। इलेक्शन कमिशनर तोता आहेत, ज्ञानेश कुमार जे चीफ इलेक्शन कमिशनर आहेत ते ऐकणार नाही, तर जायचं कुठे? कोर्ट एक ठिकाण आहे। आंदोलन त्यांना लाठीचार्ज करा किंवा केस करा, आंदोलन करायला देत नाही, तर एकच कोर्ट आहेत, आंदोलन पण करू नाहीतर कोर्टात जाऊ। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश मोरेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.